बुलेटिनला सुरुवात करूयात आणि बुलेटिनची पहिलीच बातमी चंद्रयान-3 संदर्भातली। चंद्रयान-3च्या लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं आणि भारतानं नवा इतिहास रचला। आता इस्रोनं प्रज्ञान रोवरचा नवीन व्हिडिओ जारी केलेला आहे। यामध्ये ते लँडरमधून कसं चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरतंय ते दिसून येतंय आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश हा भारत ठरलाय। इस्रोनं हा नवा व्हिडिओ जारी केलेला आहे। प्रज्ञान रोवरचा नवीन व्हिडिओ इस्रोकडून जारी करण्यात आलाय। भारतासाठीची ही अभिमानाची गोष्ट। आणि आता उर्वरित घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। पुढच्या 25 मिनिटात 50 बातम्या। राष्ट्रवादीतील फुटीबाबत शरद पवारांनी खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे। राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडली नाही। अजित पवार आमचे नेते आहेत असं शरद पवारांनी म्हटलंय। वेगळा निर्णय म्हणजे फूट नाही, वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे असं स्वतः शरद पवारांनी म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे। शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असं बच्चू कडूंनी म्हटलंय। तसंच हे राजकारण पाहून सगळा महाराष्ट्र हँग होऊन जाईल, लोकांची डोकी फुटू नयेत म्हणजे झालं अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील बच्चू कडूंनी दिली आहे। पक्ष नेतृत्व म्हणून अजित पवार विकासाच्या पाठीमागे राहिले असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। तर शरद पवारांच्या मनात काय आहे ते माहिती नाही, मात्र शरद पवारांनी यापूर्वी सुद्धा मोदींची प्रशंसा केली असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीत कांद्याची आवक घटल्याचं पाहायला मिळालंय। तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राहुरी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। योग्य भाव मिळत नाहीये, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। बातमी पिंपरी चिंचवड शहरातून। पिंपरी चिंचवड शहरात गुंडांचा हैदोस पाहायला मिळतोय। चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील 15 ते 20 वाहनांची गुंडांकडून तोडफोड करण्यात आली आहे, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। भंडारा जिल्ह्यातील बातमी। भंडारा जिल्ह्यात मलेरियाचा पहिला बळी गेलाय। तुमसर शहरातील रुग्णांची प्रकृती खालावली आहे, त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। लासलगाव बाजार समितीत कडक पोलीस बंदोबस्तात लिलावाला सुरुवात झाली आहे। लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2100 रुपये भाव मिळाला, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जळगावच्या हतनूर धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 50% कमी पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामाला देखील फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शेतकरी त्यामुळे चिंताग्रस्त आहेत। बीडच्या माजलगावमध्ये खळवट लिमगाव बस सेवा सुरू करण्यात आली आहे। 12 वर्षांनंतर या परिसरात गाडी धावल्यामुळे गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलंय। वर्ध्यातील 3 दुकानदारांकडून 2 टन प्लास्टिक जप्त करण्यात आलाय। नगर परिषदेच्या प्लास्टिक जप्ती पथक आणि महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डानं ही कारवाई केलेली आहे। दुकानदारांना प्रत्येकी 5000चा दंड भरावा लागलाय। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळतेय। बाजार वाडगाव बोलठाण खोपेश्वरमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार भाजप सरकारला समर्थन देतील हे मी 5 दिवसांआधीच म्हटलं होतं असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। घटना पक्ष वाचवण्यासाठी शरद पवारांनी असं वक्तव्य केलं असावं अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचंही अंबादास दानवे म्हणाले। तर महाविकास आघाडीवरती याचा परिणाम होणार नाही असं दानवेंनी म्हटलंय। मोदी सरकारच्या विकासाची घोडदौड पाहून अजित पवार सरकारमध्ये सामील झालेत असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तर दादांचं सगळीकडेच स्वागत होत आहे, त्यामुळे काही लोकांची पावलं एनडीएकडे येत असावीत अशा शब्दामध्ये उदय सामंतांनी शरद पवारांवरती निशाणा साधलाय।
करुणा शर्मांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आलेला आहे. अज्ञात आरोपीनं गाडीच्या काचा फोडून नुकसान केलेलं आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांना 2024 मध्ये मुख्यमंत्री करू ही कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. पक्ष चालवताना आपला नेता मोठा व्हावा यासाठी सारेच पक्ष प्रयत्न करतात. शेवटी ज्या जागा निवडून येतील त्यावरती निर्णय होईल आणि मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच भावना असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत येतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांचं मन परिवर्तन होऊन ते मोदींच्या नेतृत्वातील भारत निर्माण करण्यासाठी सहकार्य करतील असं बावनकुळे म्हणाले. अहमदनगर उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याची इच्छा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती. यावरती खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला कुणाचीही अडचण नाही. जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावेल त्याचा प्रचार आम्ही करू आणि पंतप्रधान जे आदेश देतील तोच खासदार असेल असं सुजय विखे पाटील म्हणाले. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक कोणता पक्ष लढणार या प्रश्नावरती बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढणार आहेत. ज्या पक्षाची ताकद जास्त असेल तो त्या मतदारसंघात निवडणूक लढेल असं त्यांनी सांगितलंय. स्वार्थासाठी सर्वच पक्ष शेतकऱ्यांची बाजू घेतात मात्र सत्तेत येताच त्यांना विसर पडतो अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हातकणंगलेसोबत सांगलीतूनही स्वाभिमानीचा खासदार हा संसदेत पाठवण्याच्या तयारीला लागा असं आवाहन शेट्टी यांनी केलंय आणि मालेगाव इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे आमदार राहुल कुल अध्यक्ष असलेल्या आणि लीज न दिलेल्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी कारखान्यावरती जप्तीची कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे एफआरपीचे 5,78,13,000 रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी कारखान्यावरती महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. तसे आदेश साखर आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेले आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादारांना आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलंय. आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी बिरादार यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर रमाकांत बिरादार हे जबाब नोंदवणार आहेत. नाशिकमधील पिंपळगाव बाजार समिती आजपासून सुरू होतीये. बाजार समितीत 200हून अधिक कांद्याचे ट्रॅक्टर दाखल झालेत. नाफेडला आजपासून बाजाराच्या आवारातच कांदा खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये पावसाच्या सरी कोसळतायत. जिल्ह्यातील काही भागात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. मराठवाड्यामध्ये आणखी 15 दिवस पावसानं ओढ दिली आहे. मराठवाड्याची दुष्काळाकडे वाटचाल सुरू आहे. अजूनही समाधानकारक पाऊस नाहीये त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मुंबईसह राज्याकडे पावसानं पुन्हा एकदा पाठ फिरवलेली आहे. तर सध्या कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रातील जोरदार पावसासाठी पूरक नाहीये. त्यामुळे 7 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकणात आणि घाटमाथा वगळता उर्वरित राज्यात किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक असणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलंय. दरवर्षी 1 ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीनं महत्वाची तारीख आहे. या दिवशी सर्व तलावामधील जलसाठा हा 100% असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीनं ही बाब समाधानकारक मानण्यात येते. दरम्यान दमदार पाऊस न झाल्यामुळे मुंबईकरांवरती पाण्याचं टेन्शन अजूनही काही दिवस कायम राहणार आहे आणि जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. म्हाडानं कोकण मंडळाच्या घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतलाय. जवळपास 5,000 घरांची सोडत कोकण मंडळाकडून ऑक्टोबर महिन्यात दसऱ्यानंतर पार पाडली जाणार आहे. 26 ऑक्टोबरला ही सोडत काढली जाणार आहे. 11 सप्टेंबरपासून अर्ज करता येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाची घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असल्याच्या तक्रारी असताना सोडतीतील महागडी घरं आमदारांनाही परवडत नसल्याचं चित्र आहे. ताडदेवमधील 7.5 कोटींच्या 2 घरांसाठी बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे हे विजेते ठरले खरे पण परवडत नसल्यानं त्यांनी दोन्ही घरं परत केली आहेत. आता प्रतीक्षा यादीवरील विजेते केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना घराची संधी आहे.
म्हाडाकडे दाखल झालेल्या गिरणी कामगारांच्या त्यांच्या वारसांच्या 1,50,884 अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबई मंडळ आणि कामगार विभाग त्यासाठी कामाला लागलाय. 3 महिन्यात ही छाननी करण्यात येणार आहे. ती पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हाडा सोडतीच्या धर्तीवरती छाननी आणि गिरणी कामगारांच्या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन केली जाणार आहे. त्यामुळे आता कामगारांना म्हाडात येण्याची, फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाहीये. म्हाडानं यंदाच्या सोडतीत प्रतीक्षा यादी घटल्यानं अनेकांचं घरांचं स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे, तर अनेक घरं विक्रीविना पडून राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सोडतीत प्रत्येक प्रवर्गात एकूण घरांच्या संख्येनुसार 10% अर्जदार हे प्रतीक्षा यादीत आहेत. मुंबईतील तब्बल 600 झोपडपट्टी पुनर्वसन योजना विविध कारणांमुळे रखडल्याचं समोर आलंय. यामध्ये सर्वाधिक आकडेवारी ही निधीच्या कमतरतेमुळे रखडलेल्या प्रकल्पांची आहे. झोपू प्राधिकरणाकडून या रखडलेल्या प्रकल्पांबाबत आढावा घेणं सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशी समितीचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे आणि रुग्णांच्या मृत्यूमागे हॉस्पिटल प्रशासनाची चूक होती की त्यांचे मृत्यू हे नैसर्गिकरित्या झाले हे या अहवालात स्पष्ट होईल. चांद्रयान-3 मोहिमेत लातूर जिल्ह्यातील शास्त्रज्ञांचा सहभाग राहिलाय. औसा तालुक्यातील नदी हत्तरगा गावचे उमेश स्वामी इस्रोमध्ये गणितज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि चांद्रयान-3 मोहिमेत त्यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. ही लातूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. मध्य रेल्वेकडून आता अनेक गाड्यांना प्रायोगिक तत्वावरती वेगवेगळ्या स्थानकांमध्ये थांबा देण्यात येणार आहे. या रेल्वे गाड्यांना कर्जत, रोहा, पनवेल, लोणावळा इथं पुढील 6 महिन्यांसाठी थांबा दिला जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं मंडप भाडं माफ करावं अशी मागणी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून सार्वजनिक गणेश मंडळाचं मंडप भाडं माफ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतलाय आणि आयुक्तांच्या या निर्णयामुळे आता गणेश मंडळांना दिलासा मिळालाय. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पीओपीची गणपती मूर्ती तयार केल्यास मूर्तिकारांना 10,000पर्यंत दंड भरावा लागणार आहे. तसंच नागपूर शहरातील मूर्तिकारांनी पालिकेच्या कार्यालयात नोंदणी करून घेणं हे आवश्यक असणार आहे. या घडामोडींसह पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.